खरंच तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी ही बर्फी फक्त दुधापासून केली. मस्त नरम, तोंडात टाकताच विरघळणारी दाणेदार बर्फी. त्यात कुठलाही कलर न वापरता, इसेन्स न वापरता, अगदी ओरिजिनल फक्त दुधापासून ही मलाई बर्फी करत आहोत. आणि तसंही बघा, आता पुढे खूप सण आहेत, तर मार्केटमध्ये सगळे पदार्थ हे भेसळयुक्तच मिळणार. त्यासाठी मी तर या राखीला माझ्या भावासाठी ही मलाई बर्फी करणार. तुम्ही तुमच्या भावा बहिणीसाठी काय करणार आहात? तर ही मलाई बर्फी करून बघा, खूप सोपी आहे. बर्फी छान नरम होण्यासाठी मी भरपूर टिप्स सांगितलेले आहेत. त्यासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि हो, मला कमेंट करायला विसरू नका. जय गजानन माऊली प्रिया मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. त्यासाठी सर्वात आधी 1.5 लिटर दूध गरम करायला ठेवायचं. तर टीप नंबर 1, पनीर बनवताना फुल क्रीम आणि शक्यतोर म्हशीचं दूध घ्यायचं, म्हणजे आपलं तयार होणारं पनीरसुद्धा छान मलाईदार होतं. तर टीप नंबर 2, दूध गरम करताना ते सतत ढवळत राहायचं, त्यामुळे ते तळाला लागणार नाही आणि आपलं पनीर कडक होणार नाही. दूध गरम झालं की आता इथे मी केसर घेतलं. आता त्यावर 1 चमचा दूध घालायचं. तर टीप नंबर 3, केसर मंद गॅसवर हलकंसं भाजून ते क्रश करायचं आणि नंतर त्यावर गरम दूध घालायचं. असं केल्याने केसरची चव वाढते आणि केसरला रंगही खूप छान येतो. आता गॅस बंद करायचा आणि दूध फाडण्यासाठी मी इथे एका लिंबाच्या रसामध्ये थोडं पाणी मिक्स केलं. आता हे यामध्ये 1-1 चमचा घालून मिक्स करूया. तर टीप नंबर 4, दूध गरम झालं की गॅस बंद करायचा आणि त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालायचं. त्यामुळे आपलं तयार होणारं पनीर कडक होणार नाही, छान नरम होईल. तर टीप नंबर 5, लिंबूचा रस किंवा व्हिनेगर हे योग्य प्रमाणात आपण वापरलं तरच पनीर नरम होतं. त्यासाठी थोडं थोडं 1-1 चमचा ते दुधामध्ये मिक्स करा. त्यामुळे आपलं दूध फाटलं जातं आणि तयार होणारं पनीरसुद्धा छान नरम होतं. तर हे बघा, इथे आपलं दूध फुटलं, पनीर तयार झालं आणि त्यातल्या पाण्याला बघा असा हिरवट कलर आला. आता हे गाळून घेऊया. तर त्यासाठी मी इथे एक स्वच्छ कापड घेतलं. तर टीप नंबर 6, पनीर तयार झाल्यानंतर ते लगेचच थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. असं केल्याने थंड पाण्यामुळे पनीर छान नरम होतं आणि दुसरं म्हणजे लिंबू किंवा व्हिनेगरचा जो आंबटपणा असतो तो निघून जातो. पनीर 2 ते 3दा स्वच्छ धुवून घेतलं की आता हे गाळणीवर असंच ठेवून देऊ, म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी निघून जातं. आणि आता उरलेलं 1 लिटर दूध गरम करायला ठेव. दूध घालण्याआधी कढईमध्ये थोडं पाणी घालायचं, त्यामुळे दूध तळाला लागणार नाही. आपण दूध घेताना ते 2.5 लिटर दूध घेतलं, त्यातलं 1.5 लिटरचं आपण पनीर केलं आणि आता 1 लिटरची रबडी तयार करायची. हे 4 कप दूध आहे, तर हे 1 कप होईपर्यंत याला आटवून घ्यायचं. तर टीप नंबर 7, दूध आटवताना ते मध्यम आचेवर सतत ढवळत राहा, म्हणजे आपलं दूध खाली लागणार नाही. आणि दुसरं म्हणजे पॅनच्या कडेला जी जमलेली साय असते ना, ती दुधात मिक्स करत राहा. त्यामुळे आपली रबडी छान क्रीमी होईल आणि त्याचा रिचनेस वाढतो. आता जे पनीर आपण बाजूला ठेवलं होतं ते तळ हाताने छान चोळून नरम करून घेऊ. त्यात गाठी ठेवायच्या नाहीत. तुम्हाला जर पनीर करणं घरी शक्य नसेल तर विकतचं पनीर घेतलं तरी चालतं. फक्त विकतचं पनीर हे थोडं कडक असतं, तर ते चोळून घेताना त्यामध्ये थोडी दुधावरची साय मिक्स करा, म्हणजे आपली मलाई बर्फी छान नरम होईल. तर टीप नंबर 8, पनीरमधलं पाणी काढताना ते जास्त दाबून काढलं तर ते कडक होतं. त्यासाठी हलक्या हाताने दाबून पाणी काढायचं, म्हणजे आपलं पनीर छान नरम होतं. तर हे बघा, दूध घट्ट होऊन अर्ध झालं. आता यामध्ये अर्धा कप साखर घालू आणि आणखी आटवून घेऊ. टीप नंबर 9, साखरेचं प्रमाण योग्य ठेवा. कमी घातली तर चालेल, पण जास्त घालू नका. जास्त घातल्यास बर्फी कडक होऊ शकते. तर हे बघा, दूध आटून जवळपास 1 कप झालं. आता यामध्ये जे पनीर आपण नरम करून ठेवलं होतं ते घालू आणि त्यासोबतच 2 चमचे दुधावरची साय, त्यामुळे आपली बर्फी जास्त नरम होईल. आता हे मिश्रण सारखं ढवळत मिक्स करून घेऊ, जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि ते लालसर होणार नाही. मिश्रण जसं घट्ट होत येतं तसे त्याचे थेंब उडायला लागतात, तर त्यासाठी थोडीशी काळजी घ्या. तर हे बघा, आपलं मिश्रण घट्ट होत आलं. आता यापेक्षा घट्ट करू नका, नाहीतर मग त्याचा पेढा तयार होईल. आता आपल्याला डबल लेअर असणारी बर्फी करायची आहे, तर यातलं अर्ध मिश्रण काढून घेऊ. आणि आता बाकीच्या मिश्रणात केसर घालायचं आणि अर्धा मिनिट परतवून घेऊ, म्हणजे केसर छान एकजीव होईल आणि मिश्रण घट्ट होईल.
ही मलाई बर्फी करताना तुम्हाला जर केसर नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल. तशी साधी बर्फी केली ना तरी ती खूप टेस्टी लागते. केसरचं दूध घातल्यानंतर मिश्रण घट्ट होत आलं की आता गॅस बंद करू आणि काढून घेऊया. आता ज्या ट्रेमध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्हाला बर्फी सेट करायची असेल त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं. सुरुवातीला खाली पांढऱ्या रंगाचं मिश्रण पातळ पसरवून घ्यायचं. पांढऱ्या रंगाचं मिश्रण छान पातळ पसरवून झालं की आता त्यावर केसर घातलेलं मिश्रण घालायचं आणि ते पसरवून घेऊया. तर टीप नंबर 10, बर्फीचं मिश्रण गरम असतानाच ते ट्रेमध्ये पसरवून घ्या, म्हणजे ते एकसारखं स्प्रेड होतं. आता काय करायचं, ही बर्फी पूर्ण थंड करून घेऊया. ही मलाई बर्फी करायला खूप सोपी आहे. करताना काही गडबड होण्याचा प्रश्नच नाही. जशी होईल तशी खूप टेस्टी होईल. बर्फी थंड होण्यासाठी 15 मिनिट बाजूला ठेवली होती. सेट झालेली आहे. आता कापून घेऊया. मी इथे चौकोनी आकारात कट करते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या असलेल्या आकारात कट करून घ्या. तुम्ही मार्केटमध्ये ही बर्फी चेक करा. 1000 रुपये किलो आहे. आपण घरी अगदी कमी साहित्यात कमी खर्चात करू शकतो आणि सगळं हायजेनिक. तर टीप नंबर 11, मलाई बर्फी चांगली राहण्यासाठी तिला हवाबंद डब्यामध्ये ठेवून ती थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवा आणि जास्त दिवस टिकण्यासाठी तुम्ही तिला फ्रीजमध्ये ठेवू शकता. तुम्ही बघू शकता बर्फी खूप नरम झाली आणि अगदी कमी साहित्यात दूध आणि साखर, फक्त 2 साहित्यात तयार होणारी आपली मलाई बर्फी तयार आहे. नक्की करून बघा आणि मला सांगा. रेसिपी आवडली असेल, मी सांगितलेल्या टिप्स आवडल्या असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.